मध्य प्रदेशचे भाजपचे मंत्री विजय शाहांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। दरम्यान यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी विरोधकांकडून जोरदारपणे करण्यात येते। उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर घटिया अटक केली पाहिजे। भाजप मंत्री विजय शाह त्यांच्या याच वक्तव्यामुळे चांगलेच वादात सापडले। कर्नल सोफिया कुरेशींबाबत विजय शाहांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले। दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होतीये। तसंच विजय शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील जोर धरतीये। जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे, वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तैसी करवाई। एक बार मोदी जी के लिए जोरदार ताली बजाएं। उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर ये सोफिया कुरैशी के ताल्लुक से जो मध्य प्रदेश के मंत्री ने जो घटिया बेहुदा बयान जो दिया है, मेरे हिसाब से अगर इस मुल्क के अंदर अगर सही मानों में अगर नरेंद्र मोदी साहब वो भाषण अगर अभी सुने नहीं होंगे तो उन्होंने सुन लेना चाहिए था और 1 मिनट भी नहीं लगाना चाहिए था उस मंत्री को अपनी कुर्सी से खींचकर नीचे गिराने की। सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य मंत्री विजय शाह यांना चांगलंच भोवलंय। कुंवर विजय शाह यांच्या विरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने FIR नोंदवण्याचे आदेश दिले होते। दरम्यान यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर विजय शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने देखील विजय शाह यांना चांगलंच सुनावलं। सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीने काही मर्यादा पाळणं अपेक्षित असतं। मंत्र्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य जबाबदारीपूर्वक असलं पाहिजे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने विजय शाह यांना चांगलंच फटकारलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी देखील विजय शाह यांच्यावर हल्लाबोल केला। विजय शाह यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतो की एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे, सैन्यात आहे, जी भारताचं नेतृत्व करते, म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता। विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि नुसतं बरखास्त नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा हकालपट्टी केली पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं। सोबतच देशभरातून होत असलेल्या टीकेनंतर विजय शाह यांना उपरती झाली। केलेलं वक्तव्य खेदजनक असल्याचं त्यांनी मान्य केलं। तसंच त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी देखील मागितली आहे। हाल ही में मेरे दिए गए बयान से जो हर समाज की भावना आयत हुई है, उसके लिए मैं दिल से न केवल शर्मिंदा हूं, दुखी हूं, बल्कि माफी चाहता हूं। हमारे देश की वो बहन सोफिया कुरैशी राष्ट्र धर्म निभाते हुए जाति और समाज से ऊपर उठकर उन्होंने जो काम किया है वो हमारी सगी बहन से भी ऊपर सम्मानित है। हमारी सेना और हमारे सोफिया बहन की साथी जितने भी जिन्होंने हमारी उन बहनों का बदला लेने के लिए, हिंदुस्तान का मान सम्मान रखने के लिए और हमारे विरोधियों को धूल चटाई है, मैं उनका सम्मान करता हूं। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यानंतर त्यांचं देशभरातून कौतुक झालं। मात्र दुसरीकडे मंत्री महोदय विजय शाह मात्र त्यांच्याबाबत बोलताना भान विसरल्याचं दिसले। त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।